ऍक्च्युली नाही, कालच वाचून यायला सांगितलेलं होतं मी तुम्हाला की किती टाईपचे वेगवेगळे फ्रिक्शन्स आहेत. तर आज आपले फक्त फॉर्म्युलाज राहिलेत मुलांनो. ते फॉर्म्युलाज आपण करूयात आणि त्याच्यानंतर ना मग वेळ जर उरला तर आपण काय करू, मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. तर मग मी तुमचं बुक शेअर करते. चला तुम्ही पण तुमच्याकडे स्वतःचं बुक ओपन करा. आज पा आज नेटवर्क जरा चांगलं चालताना दिसतंय मला. थंड आय होप आज मजा येईल शिकवायला. येस, टेक्स्ट बुक दिसते माझं तुम्हाला? हो मॅम. स्क्रीन शेअर केलेली मी टेक्स्ट बुक दिसते तुम्हाला मुलांना? हो मॅम. हो नाही. हा प्लीज बोला रे, मला कसं कळणार नाही ते. बघा, हे आपण कालच डिस्कस केले होतं. फ्रिक्शन इन सॉलिड्स मध्ये आपण काय बघितलेलं हे बघा, इथे दाखवलंय. आपल्याला एकदम स्मूथ वाटणारी सरफेस पण कधीच स्मूथ परफेक्टली नसते. मग ते मायक्रोस्कोपिक व्ह्यू दाखवलंय बघा. जी पॉलिश्ड सरफेस असते ना आपली एकदम, त्याचा पण मायक्रोस्कोपिक व्ह्यू बघितला तुम्ही तर बघा ते एकदम स्मूथ नसते. तर हे काय होतं बघा, द प्रॉपर्टी विच रेजिस्ट रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सरफेस इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड फ्रिक्शन. बरोबर आहे ना? दोघांमधलं रिलेटिव्ह मोशन होताना ती अडवते ना ते मोशन व्हायला, घासल्यामुळे, त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. हे बायहार्ट करा, हे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. 1 मार्काला का होईना विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता मुलांना फ्रिक्शन सॉलिड मध्ये असतं, लिक्विड्स मध्ये असतं, गॅसेस मध्ये पण असतं. आता आपण टाइप्स ऑफ फ्रिक्शन बघूया. स्टॅटिक फ्रिक्शन मी ऑलरेडी तुम्हाला काल एक्सप्लेन केलेलं होतं. ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, बघा, द फ्रिक्शनल फोर्स विच बॅलन्सेस अप्लाइड फोर्स व्हेन बॉडी इज स्टॅटिक इज कॉल्ड स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे बॉडी थांबलेली आहे आणि आपण तिला मूव्ह करायला फोर्स लावतोय पण ती बॉडी हालत नाहीये. मग तोपर्यंत तिला जो बॅलन्स करतोय म्हणजेच तिला अडवतोय, तो कोणता फोर्स आहे? फ्रिक्शन फोर्स आहे. आता बॉडी थांबलेली असताना तो फोर्स काम करतोय, म्हणून याचं नाव आहे स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे तुम्हाला आठवतंय मुलांनो, आपण 9वीला ऑलरेडी शिकलोय की कुठल्या पण बॉडीचं मोशन करण्यासाठी तिला अनबॅलन्स्ड फोर्सची गरज असते, राईट? म्हणजे आपण फोर्स लावत चाललोय, जोपर्यंत दोन्ही फोर्स बॅलन्स मध्ये तोपर्यंत ती बॉडी हलणार नाही. आणि जसा आपला लावलेला फोर्स फ्रिक्शन फोर्स पेक्षा थोडासा पण जास्त झाला की बॉडी काय करेल? मूव्ह करेल. म्हणजे बॉडी जोपर्यंत स्टेशनरी आहे तोपर्यंत आपण जो फोर्स लावतोय त्याला बॅलन्स कोण करते? फ्रिक्शनल फोर्स. म्हणून इथे अशी आपल्याला डेफिनेशन दिली आहे. आता तुम्हाला माहितीये सरफेस वरती डिपेंड आहे की फ्रिक्शनल फोर्स किती जास्त असेल, कुठल्या टाईपच्या सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये. खूप साऱ्या फॅक्टर्स वरती तो डिपेंड असतो. ऍक्च्युली 8वीच्या धड्यामध्ये ते सीबीएसई बोर्ड मध्ये खूप चांगलं दिलेलं होतं. एक तर सरफेस किती स्मूथ आहेत किंवा रफ आहेत त्याच्यावर डिपेंड असतो. दुसऱ्या ज्या सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचा किती एरिया कॉन्टॅक्ट मध्ये. कारण बघा, मोठ्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये छोटी सरफेस असेल तर ती मूव्ह इझिली होईल, पण मोठ्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये सरफेस पण मोठ्या एरियाची असेल तर जास्त घर्षण होणारी जागा वाढते ना जर एरिया वाढला तर एरियावरती पण डिपेंड आहे. कसला एरिया? सरफेस एरिया. तिसरं वजन. सरफेस वरती एक वजनवाली वस्तू ठेवली बघा, तिला मूव्ह करायला जास्त फोर्स लावावा लागेल. दुसरी वस्तू तेवढ्याच साईजची आहे पण हलकी आहे, तर तिला कमी फोर्स लावावा लागेल, राईट? तर अशा वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती आपला फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो डिपेंड असतो. तर स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये आपण काय करणार आहे बघा, इफ वी कीप इन्क्रीजिंग एफ, स्टेज विल कम व्हेन
अच्छा, आता इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का. फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा हे आय डोंट नो त्यांनी काय केलंय. एफ अच्छा इथे दिलंय पण ते एफ आणि एफ एस दिलंय. स्टॅटिक फ्रिक्शनला एफ एस नाव दिलेलं आहे. आता इथलं एफ एस ते प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे काही कळतच नाहीये. पण ठीक आहे, चला आपण अंदाज लावूयात. त्यांनी काय म्हणण्याचा प्रयत्न केलाय. द कायनेटिक फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. द ऑब्जेक्ट विल स्टार्ट मुव्हिंग. हा, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आणि आपण लावलेलं फ्रिक्शन हे दोन्ही बॅलन्स झाले की द ऑब्जेक्ट विल स्टार्ट मुव्हिंग. आणि फॉर F less than F max, the force of static friction is equal to F. So for म्हणजे आपला लावलेला फोर्स हा थोडा जरी स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शनलचा फोर्स काम करतोय. आणि जर तसा जो थोडा मोठा झाला वस्तू मूव्ह व्हायला लागली तर मूव्ह होताना पण तर फ्रिक्शन होतंय ना मुलांना. मूव्ह होताना जो फ्रिक्शन होतोय त्याला आपण म्हणतोय कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक म्हणजे चाललं. म्हणून बघा आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन 9वी मध्ये होतं ना, काय नाव होतं बरं, हा गतिविषयक समीकरणे जी होती त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इक्वेशन्स. कायनेटिक इक्वेशन्स ऑफ मोशन, कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं नाव होतं. कायनेटिकचा अर्थच आहे मुलांनो गतिशील असणं. म्हणून बघा स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी, गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. म्हणून जी कायनेटिक एनर्जी आहे तेच इथे काय आहे, कायनेटिक फ्रिक्शन आहे. आता मी रॅन्डमली नाव घेणार आहे. पुस्तक काढून टाकले. मला बघायचे कोण किती लक्ष देऊन ऐकते. बिकॉज तुम्ही तुमचा वेळ देताय, फोनचा जो रिचार्ज करताय त्याच्यामध्ये थोडेसे पैसे पण यूज होतात, राईट. तरी पण लक्ष देऊन नाही ऐकलं की काहीच फायदा नाही. चला मी रॅन्डमली नाव घेते. उज्ज्वला साबणे नावाने ज्या विद्यार्थिनीने जॉईन केलंय, जर हे स्वतः विद्यार्थिनीच नाव असेल तर उज्ज्वला बेटा मी आता जस्ट जे म्हटली ना ते एक सेंटेन्स कोणतं तरी रिपीट कर बेटा. जस्ट मी आता जे म्हणते एकदम सोपावाला पार्ट मी सांगितलं त्याला फक्त रिपीट कर. प्रशांत पाटील नावाने कोणी जॉईन केले, विद्यार्थी आहे का तो? काजल, काजल बेटा तू सांग. आता जस्ट मी काय बोलली ते रिपीट करायचंय. जस्ट 1-2 वाक्य. आता जस्ट मी संपवली जे एक्सप्लेन करून. काय एक्सप्लेन केलं मी मुलांनो? मी अधून मधून कोणाचं पण नाव रॅन्डमली घेणार आणि सांगणार बरं का रिपीट करायला. प्लीज अलर्ट होऊन लक्ष देऊन ऐका तरच आपल्या क्लासमध्ये मजा येईल. नाहीतर मला माहिती नाही तिकडे तुम्ही काय करताय. चला सो परत एकदा सांगते. आता मी परत एकदा रिपीट करते, नेक्स्ट टाइम नाही करणार. त्याच्यामुळे एकदा सांगणार आहे आणि मधूनच बोलले तुम्हाला रिपीट करायला, तर लक्ष देऊन ऐका. बघ काय सांगितलेले आहे इथे की वस्तू ज्यावेळी मूव्ह व्हायला सुरुवात होते त्यावेळी स्टॅटिक फ्रिक्शनच बदलून कायनेटिक फ्रिक्शन बनतं, राईट. स्टॅटिक फ्रिक्शन अपोजेस इम्पेंडिंग मोशन. स्टॅटिक फ्रिक्शन काय करते, जे मोशन होते वस्तू गतिशील होणारे त्याला अपोज करते. दॅट इज मोशन दॅट वुड टेक इन ऍब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स अंडर दी अप्लाइड फोर्स. म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स नसता तर वस्तू जी गतिशील झाली असती ती गतीला कोण अडवते, हे स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन थोडक्यात म्हणायचं गेलं तर एक जी स्टेशनरी वस्तू आहे तिला गतिशील ते होऊ देत नाही. त्याच्यानंतर बघा आता ह्या फोर्सला आपण एक नाव दिलेलं आहे मुलांनी. वेन एफ बार is increased by small value, the block remains still at the rest as the force of friction is increased to balance the applied force. If applied force is increased, the friction also increases and reaches the maximum value. आता तुम्ही विचार करणार आपण अप्लाइड फोर्स वाढवल्यावरती फ्रिक्शन कसं काय वाढतंय, फ्रिक्शनल फोर्स कसं काय वाढतोय, कसं काय वाढत असेल. इंटरलॉकिंग मुलांनो आधी फक्त अशा आहेत. आता काय होणार आहे,
इंटरलॉकिंग ज्या एकमेकांमध्ये झालेल्या आहेत, आपण आता अप्लाइड फोर्स वाढवल्यावर अजून असं होणार ना, हे इंटरलॉकिंग अशा अजून एकमेकांमध्ये जास्त गुंतल्या जाणार ना, राईट? म्हणून असं दिलंय बघा. अप्लाइड फोर्स वाढवल्यानंतर हा फ्रिक्शनल फोर्स पण वाढतोय आणि तो एका मॅक्सिमम लेवलला जातोय. If applied force is increased, the frictional also increases and reaches the maximum value. And नंतर just before body starts sliding over another body, just slide करायच्या आधी जे फ्रिक्शन आले ते मॅक्सिमम लेवलला पोहोचतं आणि नंतर मग ते फ्रिक्शन फोर्स ओव्हरकम केला जातो आणि बॉडी मूव्ह व्हायला लागते. The value of frictional force is maximum. The value of frictional force is maximum. त्याला आपण काय म्हणतोय, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची लिमिट तिथे पोहोचली, आता त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स नाही वाढू शकत. ठीक आहे. द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन नाव काय दिले म्हणून त्याला FL, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. इफ डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज रिव्हर्स, द डायरेक्शन ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो रिव्हर्स. वस्तूला मी इकडून ढकलते. बघा मुलांनो, तुम्हाला हे ना लोअर क्लासेस मध्ये होतं, माझ्याकडे बघा. वस्तूला आपण ज्या डिरेक्शनला ढकलतो त्याच्या उलट्या डिरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स काम करत असतं. मग आता जर मी वस्तूला उलट्या दिशेला ढकलते, म्हणजे इकडून आधी इकडून ढकललेला फ्रिक्शनल फोर्स इकडे होता, आता मी काय करते, उलट करते, वस्तूला इकडून ढकलते, आता फ्रिक्शनल फोर्स इकडून असेल. कळतंय? अपोजिट डिरेक्शन मध्ये नेहमी काम करतो. रिलेटिव्ह मोशन वस्तूचं ज्या डिरेक्शन मध्ये होते त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये हा आपला फ्रिक्शनल फोर्स काम करतो. ठीक आहे. इफ द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज रिव्हर्स, द डायरेक्शन ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑल्सो रिव्हर्स्ड. आता इथे दिलेले लॉज, आता हे जे दिसते ना मुलांनो, हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला एक्सपेरिमेंट पण आहे. बघूयात आपण ना, मे बी उद्याच्या क्लासमध्ये ह्याच्याशी रिलेटेड एक्सपेरिमेंटचा एखादा व्हिडिओ बघू. बघा, the limiting force of static friction is directly proportional to normal reaction between two surfaces in contact. आता ह्याचा अर्थ काय होतो? काय म्हटलेलं आहे? The limiting force of static friction is directly proportional to the normal reaction between the two surfaces in contact, where mu s is constant of proportionality and is called coefficient of static friction. हा mu s कॅल्क्युलेट करण्यासाठीच तुम्हाला काय असेल मुलांनो, एक एक्सपेरिमेंट असणार आहे ज्याचा व्हिडिओ आपण उद्या ट्राय करूया बघायला. The coefficient of static friction is defined as the ratio of limiting force to the normal reaction. To the normal reaction. दिसलं? आता इथे ना टेबल बघून आपल्याला कळेल. हे बघा, टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन 0.4, ब्रास ऑन स्टील 0.51, रबर ऑन कॉन्क्रीट 1. खूप जास्त फ्रिक्शन होईल ना. कॉन्क्रीटचा रोड असतो त्याच्यावर रबरचे टायर आपले घासतात, त्याचं फ्रिक्शन बघा 1 आहे, जास्त आहे. ग्लास ऑन ग्लास, ग्लास दोन्ही पण सॉफ्ट असतात तरी पण एकमेकांवर ठेवलं त्यांच्यामध्ये पण फ्रिक्शन होतं आणि ते आहे 0.94. स्टील ऑन स्टील 0.74. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वरून आपल्याला कळतं की फ्रिक्शन किती जास्त आहे किंवा कमी आहे. आता हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनच काय आहे आणि कसा येतोय तो मी थांबा तुम्हाला माझा व्हाईट बोर्ड शेअर करून एक्सप्लेन करते. मला तुम्ही जेवून येता का रे क्लासमध्ये? जेवण झाले तुमचं कोणापैकी, तुमच्यापैकी कोणाचं? हो मॅम. झालं जेवण? ओके, ग्रेट, व्हेरी गुड. हो मॅम. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? येस मॅम, दिसतोय. ठीक आहे. आय होप आज नेटवर्क चांगलं आहे तर माझा पेनटॅप चांगला चालेल, नाहीतर मला माऊसनेच लिहावं लागेल. बघा, नीट लक्ष देऊन बघा मुलांना, खूप इझी आहे. हा वाला टॉपिक, हा धडाच मुळात खूप इझी आहे आणि त्याच्यामुळे मग ह्या धड्यावरती आधारित जे पण क्वेश्चन्स येतील ना
त्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स नका घालू. ही आपली सरफेस आहे, राईट. आणि आता काय केले आपण, ह्याच्यावरती हा ब्लॉक ठेवलेला आहे आणि काय करतोय आता तुम्हाला माहितीये, ह्याला जर आपण झूम करून बघितलं तर आपल्याला काय दिसणार आहे, अशा ह्या दोन्ही सरफेसेसच्या इरेग्युलॅरिटीज इंटरलॉक झाले, जो की आपला फ्रिक्शनल फोर्स आहे. आता काय करतोय ना आपण, एक आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन उलट्या दिशेमध्ये, स्टॅटिक फ्रिक्शन, कारण वस्तू स्टेशनरी आहे, हा उलट्या दिशेत काम करतोय. आणि आपण इकडून काय लावतोय, हा आपण स्वतःहून फोर्स लावतोय त्याला मूव्ह करण्यासाठी. मग आता होणार काय बघा मुलांनो, की वरची जागा इमॅजिन करा, आता ही वरची सरफेस मूव्ह होते, म्हणजे ही वाली जागा आता इकडे येईल, अशी पुढे पुढे जाण्यासाठी थोडी वाकडी होईल ना. मग ह्याचा जोर बघा ह्याच्यावर पडतोय, ह्याचा जोर ह्याच्यावर पडतोय, त्याच्यामुळे ना आपण फोर्स लावल्यावरती फ्रिक्शन वाढतं. कुठपर्यंत वाढतं, जोपर्यंत ते त्याच्या मॅक्सिमम लेवलला नाही पोहोचत, आणि मग ती वस्तू पुढे जायला लागते. ज्या सेकंडला वस्तू थोडीशी सरकायला सुरू झाली, त्यावेळेस त्याच्या जस्ट 1 सेकंड आधी जे फ्रिक्शन होतं, जेवढा फोर्स होता, तो फोर्स आपण लावलेला फोर्स आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स, हा दोन्ही बॅलन्स होतो आणि म्हणजेच तो फोर्स आपल्या मॅक्सिमम लिमिटला पोहोचते. स्टॅटिक फ्रिक्शन त्याच्या मॅक्सिमम लिमिटला पोहोचते, म्हणजेच एफ एस बिकम्स एफ एल, ज्यालाच आपण काय म्हणतोय, लिमिटिंग फ्रिक्शन. आता हे लिमिटिंग फ्रिक्शन कशावर डिपेंड आहे, आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो, कुठल्या पण सरफेस वरती आपण अशी वस्तू ठेवली तर एक फोर्स असतो, तिचं जे वेट आहे ते खाली काम करतं बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि पण तरी पण वस्तू ती खाली का नाही पडत, कारण तिला बॅलन्स करण्यासाठी जो दुसरा फोर्स असतो ती असते त्या वस्तूची नॉर्मल रिॲक्शन सरफेस बरोबर. माहितीये ना, टेबलावर पुस्तक असल्यावरती टेबल पण पुस्तकावरती बल लावतं वरच्या दिशेने, न्यूटन्स थर्डला ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस, राईट. तर इथे खाली ऍक्शन त्याचं वेट आहे, त्याला रिॲक्शन काय भेटते, नॉर्मल फोर्स जो आहे. मग इथे तेच म्हटलेलं आहे, आपला जो फोर्स फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, नॉर्मल रिॲक्शनच्या, राईट. आणि म्हणून मग तुम्हाला माहिती आहे, हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढून आपण काय करू शकतो, इक्वल टू साइन टाकून एक कुठला तर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेऊन क्वांटिटी तसंच. आता इथे तो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी के जो आपण युजली घेतो तो न घेता ह्यांनी काय केले, त्याला नाव दिलेलं आहे US. आता यू आणि एस का, हे सिम्बल हेच वापरले कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन साठी, इथे एस का लावलाय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर स्टॅटिक स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणू शकतो, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर स्टॅटिक फ्रिक्शन पण म्हणू शकतो, म्हणजे वस्तू स्टेशनरी असताना तिचा कोएफिशियंट काय आहे. म्हणजे आता जसं तुमचा आता इथे बघा टेबल दिलेला होता, इथे टेबलमध्ये काय दिलेलं होतं, इथे टेफ्लॉन वरती टेफ्लॉन ठेवलं, स्टील वरती स्टील ठेवलं, पण ह्याला आपण काय नाही करत आहे, हलवत नाहीये आपण, त्याला एकावर नुसतं स्टेशनरी ठेवलंय आणि आपण ढकलायला प्रयत्न करतोय, पण ते हलतच नाहीये. तर त्यावेळी किती त्याचं फ्रिक्शन आहे ते इथे दिलेले कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मध्ये. ठीक आहे, तर 1 सेकंड बोला, मी मिनिमाइज करते. इथे बघा आता काय दिलंय इथे, हा हे गणित, चला मी म्हटलं ना आपण गणित पण सोडूया, हे गणित सोडवलं तुम्हाला तोंडी कळेल. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ ब्लॅक मास, कुठलं तर मास आहे, ऑफ 0.25 kg and a horizontal surface is 0.4, म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे μs दिलाय आपल्याला 0.4. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाइड, त्याला मूव्ह करण्यासाठी असं हॉरिझॉन्टल आडव्या दिशेने आपण किती फोर्स लावला. सो म्यू दिलेला आहे, एम दिलेला आहे, तर आपला हा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू म्यूएस एन, जस्ट आताच तो आपण आपला फॉर्म्युला बघितला. आता इथे नॉर्मल रिॲक्शनलाच बॅलन्स कोण करते मुलांनो, नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच त्याचं वेट त्याला बॅलन्स करते, म्हणून ते mg घेतलं. मग म्यूएस 0.4 दिलेलं आहे,
एम दिलेला आहे 0.25, जी ची किंमत आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 9.8. सो यू कॅन सी आपलं आन्सर आलं 0.98. इझी. येस. आता मी म्हटलं ना तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात, तर तुम्ही माहितीये काय एक्सपेरिमेंट करणार आहात, क्विकली सांगते. त्याचा व्हिडिओ तर आपण बघणारच आहोत मुलांनो. तुम्ही माहितीये एक खूप ब्युटिफुल एक्सपेरिमेंट आहे. काय करता ना तुम्ही, अशी ना काचेची वरतून पट्टी लावलेली ना अशी एक पट्टी घेता, लाकडाची पट्टी घेता आणि त्याची वरची सरफेस, ही वाली जी सरफेस आहे ती कशाची असते, काचेची असते. आणि त्याच्यावर ना तुम्ही लाकडाचा एक ठोकळा ठेवता मुलांना, आणि त्या ठोकळ्याला ना एक दशी बांधून इथे आपली ती पुली असते ना, पुलीच्या वरतून त्याला खाली सोडलं जातं. मग इथे काय करताय ना तुम्ही, इथे एक पॅन असते छोटीशी आपलं प्लेट असते, त्याच्यामध्ये आपण ना एक एक करून हळूहळू ना मास टाकतो. आधी 5 ग्रॅम टाकतो, मग 10 ग्रॅम टाकतो, असं हळूहळू वाढवत जातो आणि चेक करतो की हे ठोकळा हलतोय की नाही. जसा हा ठोकळा मुलांनो थोडासा हलला, थोडासा पण हलून जरा थोडासा पुढे आला ना, याचा अर्थ ते जे मास होतं, ते मास ते त्याचं काय देणार आहे आपल्याला, हलण्यासाठी त्याला किती फोर्स लागला, कारण ते mg आहे ना, तोच तेवढा फोर्स आपण लावतोय m/g. मग तेच आपलं जे आहे तो लिमिटिंग फोर्स आहे. तो लिमिटिंग फोर्स आपण काढणार, राईट. त्याच्यानंतर ना आपला फॉर्म्युला काय होता, F = μSn. नॉर्मल रिॲक्शन आपण कॅल्क्युलेट करणार, F कॅल्क्युलेट करणार, आणि मग फॉर्म्युला मध्ये ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण काय करणार, काय करतो मुलांना माहितीये का, आपण इथे ह्याचं वेट किती हे पण आपण बघतो, ह्याचं स्वतःचं वेट किती आहे ना ते पण आपण बघतो. मग मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि अप्लाइड मास, हा दोन्ही घेऊन त्याला प्लॉट करतो आपण एका ग्राफ पेपर वरती, आणि मग त्याचा स्लोप काढतो. स्लोप वगैरे काय हे नंतर एक्सपेरिमेंट मध्ये उद्या आपण बघणारच आहे. फक्त एवढं सांगते की आपण एक्सपेरिमेंट करून कोएफिशियंटची किंमत काढू शकतो, जीच एक्सपेरिमेंट्स करूनच या ज्या किमती काढून दिलेल्या आहेत, अशाच नाही किमती केल्या, त्यांनी प्रयोग करून ज्या किमती काढलेत आणि मग त्या किमती इथे दिलेल्या आहेत. तर यू कॅन सी रबर ऑन कॉन्क्रीट इज हॅव्हिंग मॅक्सिमम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मॅक्सिमम मीन्स जास्तीत जास्त कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ह्याच आहे. ठीक आहे. आता आहे कायनेटिक फ्रिक्शन. सेम वे मुलांनो, वस्तू मूव्ह होत असताना जे फ्रिक्शन काम करते. म्हणून बघा, फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट when one body is actually sliding over the other body is called kinetic friction or dynamic friction. ह्याला हे पण म्हणतात, स्लाइडिंग फ्रिक्शन पण म्हणतात मुलांना, कारण वस्तू स्लाइड होते ना, तर ह्याच्या ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर तुम्ही 3 नावं झाली बघ, कायनेटिक फ्रिक्शन, डायनॅमिक फ्रिक्शन, स्लाइडिंग फ्रिक्शन पण ह्याला म्हणतात. ठीक आहे. आता बघा ह्याचे पण लॉज आहेत. The force of kinetic friction is directly proportional to, again, normal reaction between two surfaces. नॉर्मल रिॲक्शन असेल जी त्याला अडवते मूव्ह होण्यापासून. म्हणून बघा आता कायनेटिक फ्रिक्शन आहे ना, म्हणून इथे नाव दिलं Fk. सो Fk इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. अगेन आपण प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून इक्वल टू साइन टाकणार आणि कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेणार. तो इथे आता UK घेतलाय, μk घेतलेला आहे. का बरं? K फॉर कायनेटिक. म्हणून मग सेम वे आपण ह्याची सुद्धा काय काढू शकतो, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन काढू शकतो एक्सपेरिमेंट करून. आता बघ, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन दिसतोय ना, सो रेशियो ऑफ फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन टू नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. आता force of kinetic friction is independent of shape and apparent area of the surfaces in contact. स्टॅटिक मध्ये तो डिपेंडेंट होता मुलांनो, हे आपण नंतरचे 2-3 वाचले नाही, हे तुम्ही स्वतःहून करा बघा. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ अपॅरंट एरिया बिटवीन द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट सो लॉंग ॲज द नॉर्मल रिॲक्शन रिमेन्स द सेम. खालून नॉर्मल रिॲक्शन जी भेटते ती जर सेम असेल तर किती एरिया कॉन्टॅक्ट मध्ये तो त्याच्यावर डिपेंड नाही करत. ठीक आहे. परत
The limiting force of friction depends upon materials in contact and nature of their surfaces. कशापासून बनले? स्टील पासून बनले, गोल्ड पासून बनले, टेफ्लॉन पासून बनले. तर एक तर मटेरियल इन कॉन्टॅक्ट आणि ऑफकोर्स त्यांचं नेचर ऑफ सरफेस. त्या सरफेसेस खूप स्मूथ आहेत, एकदम स्मूथ आहेत की खडबडीत आहेत, त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता ह्याचं सेम वे कायनेटिकचे अजून काय लॉज आहेत? तर हे अपॅरंट एरिया म्हणजे त्यावेळी किती एरिया कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्यावरती ते डिपेंडंट नाहीये सरफेस एरियावरती. परत तिसरं, फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन नेचर अँड मटेरियल ऑफ द सरफेसेस. सेम टू सेम मगाशी जे होतं नेचर आणि मटेरियल ह्याच्यावरती पण ते लागू होतं. The magnitude of force of kinetic friction is independent of relative velocity between the objects and the surface, provided that relative velocity is neither too large nor too small. जोपर्यंत बघा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय मुलांनो? स्टेशनरी सरफेसच्या तुलनेत मुव्हिंग सरफेस. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण बघितलेलं आहे, ज्यावेळी ऑब्जेक्ट वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये जातात त्यांच्या व्हेलॉसिटीला आपण मायनस करतो, त्यालाच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणतात. हे आपण आधी बघितलेलं आहे. मग ही जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ज्यावेळी खूप जास्त पण नाहीये आणि खूप कमी पण नाहीये, मग त्यावेळी काय होतं? त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती कायनेटिक फ्रिक्शन डिपेंडंट नाहीये. पण येस, ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी खूप जास्त असेल किंवा खूप कमी असेल तर मात्र फरक पडेल, फ्रिक्शन वरती त्याचा फरक पडेल. ठीक आहे. आता बघा इथे दिलेलं आहे रबर ऑन कॉन्क्रीट. रबरची टायर असलेली गाडी किंवा रबरचं एखादं मोठस असं पॅड आपण काय करतोय? कॉन्क्रीट वरती स्लाइड करतोय. सो यू कॅन सी त्यावेळी स्लाइड होताना त्याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.25 कमी आहे. ग्लास ऑन ग्लास वरती ग्लास स्लाइड करणं बहुत ये डिफिकल्ट है, नहीं होता. ग्लास ऑन स्टील भी देख लो, कॉपर ऑन स्टील. आणि लास्टला तुम्ही बघू शकता टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन. सगळ्यात जास्त कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे इथे, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. परत रोलिंग फ्रिक्शन, ते पण आपण बघितलेलं क्लासमध्ये. आपले जे लगेजच्या बॅग्स आहेत त्याला खाली टायर्स का लावतात? म्हणून बघा, फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट व्हेन वन बॉडी इज रोलिंग ओव्हर द अदर. एक बॉडी गोल गोल रोल करते, गोल गोल फिरते दुसऱ्या बॉडीवर, त्यावेळी जे काम करते त्याला आपण म्हणतो रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शनची किंमत सगळ्यात जास्त कमी असेल. दिसतंय तुम्हाला मुलांनो? टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन 0.8 स्लाइड होताना किती फ्रिक्शन. आणि इथे बघा टेफ्लॉन ऑन टेफ्लॉन इथे 0.4, इकडे झालं 0.8, इथे 1 नाही हे, आणि इकडे कमी होऊन ते किती झालेलं आहे? 0.25. तर हे जरा कम्पेअर करा व्हॅल्यूज आणि गो थ्रू करा, तुम्हाला स्वतःला समजेल की नक्की काय म्हणायचं आहे. फॉर सम पेअर ऑफ सरफेसेस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. युजली असंच व्हायला पाहिजे की कायनेटिक स्टॅटिक फ्रिक्शन वस्तू बघा, स्टेशनरी वस्तू हलवणं आणि ऑलरेडी जी वस्तू हललेली आहे मोशन मध्ये तिला स्लाइड करत राहणं, कुशाला जास्त आपल्याला बल लागेल? ऑफकोर्स ना, थांबलेले वस्तू हलवायला. मग जनरली स्टॅटिक फ्रिक्शन हे जास्तच असतं कायनेटिक फ्रिक्शन पेक्षा जनरली. पण काही काही वेळेस मध्ये हे उलट पण असू शकतं. बघा, while the force of kinetic friction is greater for force of rolling friction, rolling पेक्षा कायनेटिक जास्त असणार. as rolling friction is minimum, as rolling friction is minimum, ball bearings used to reduce friction in parts of machines to increase efficiency. म्हणून बॉल बिअरिंग्स वापरल्या जातात मशीन्स मध्ये, कारण त्या गोल गोल फिरतात आणि रोलिंग फ्रिक्शन मध्ये शिफ्ट होतात ना, स्टॅटिक फ्रिक्शन नाहीये ते. ठीक आहे. तर आता बघा इथे परत एकदा दाखवते मी तुम्हाला, नीट बघा. एक काय आहे, फर्स्ट केस काय आहे?
आपण वस्तूला स्लाइड करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे कोणतं काम करते? फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन काम करतोय. दुसरं काय आहे? ही जी वस्तू आहे ही अशी ऑलरेडी मोशन मध्ये आणि त्यावेळी इथे जे काम करते ते आहे कायनेटिक फ्रिक्शन. आणि आता काय करतोय आपण? ह्या वस्तूलाच खाली व्हील्स अटॅच केले, राईट? खाली व्हील्स अटॅच केले. आता पुढे बघा. Advantages. We can walk due to friction between ground and feet. फ्रिक्शन नसतं तर आपल्याला चालता आलं नसतं. We can hold object in hand due to static friction. वस्तूला आपण पकडू ठेवतो कारण स्टॅटिक फ्रिक्शन आहे, नाहीतर वस्तू सगळ्या हातातून निसटल्या असते. Brakes of vehicles work due to friction. Hence, we can reduce speed or stop vehicle. ब्रेक्स पण आपण लावतो ना, आपण अचानक टायर्स बरोबर घर्षण वाढवतोय. म्हणून मुलांना तुम्हाला आठवते, तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे बघितलं असेल ना, असं ऍक्शन मुव्हीज मध्ये बघा, कार एकदम फास्ट येते, अचानक ब्रेक लावल्यावर ते टायरच्या तिथून खूप जास्त अचानक धूळ का निघायला लागते? अचानक खूप जास्त फ्रिक्शन वाढतं ना ब्रेक्स लावल्यामुळे. मला परत विचारायचं आता, कोण किती लक्ष देऊन ऐकतंय ते. मला उत्तर एक्सपेक्टेड आहे ऍक्च्युली. जयेश ऐकतच असेल. बघितलं मी कोण ऐकते म्हटलं, कोणीतरी डिस्कनेक्टेड झालं. जयेश बेटा, मी काय म्हणाले आता जस्ट सांग ना. मुलांचं तर फेवरेट टॉपिकच बोलले मी. ऍक्शन मूवी मध्ये जेव्हा अचानक ब्रेक लागतो तेव्हा गाडीतून धूर का निघतो असं? हा जयेश, तू ते बघितलेस? खरं खरं मध्ये बघितलेस तू? नाही मॅम. नाही बघितले खरं मध्ये. टीव्ही मध्ये बघितलेस? हो. टीव्ही मध्ये बघितलंय ना. कधी कधी बघा मुलांना टायर्स पण फाटतात कारण फ्रिक्शन अचानक वाढतं ना. रस्त्याबरोबर टायर एकदम घासले जातात, टायर्स पण मग फाटतात. तुमच्याकडे सायकल असेल तर बघा, सायकलचे पण टायर्स काय काय हळूहळू घासून घासून खराब होतात की नाही घर्षणामुळे, राईट? चला, आता जयेशला मी विचारले, नेक्स्ट टाइम आता जे उरलेले विद्यार्थी मी त्यांना पण विचारेल. प्रथमेश डिस्कनेक्ट झाला की काय? बरं ठीक आहे, चला बघूयात. आता बघा पुढचा पार्ट. क्लाइम्बिंग ऑन ट्री इज पॉसिबल ड्यू टू फ्रिक्शन. झाडावर चढणं पण फ्रिक्शनमुळे पॉसिबल. पण फ्रिक्शनचे काही डिसएडव्हान्टेज पण आहेत. फ्रिक्शन अपोजेस मोशन. ज्यावेळी वस्तूला आपल्याला मूव्ह करायचे त्यावेळी फ्रिक्शन अपोज करते. फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट इन डिफरंट पार्ट्स ऑफ मशीन. इट ऑल्सो प्रोड्यूस नॉइज. बरोबर आहे. घर्षणामुळे गरमी पण पैदा होते, हीट निर्माण होते जे नकोय आपल्याला. आणि आवाज पण. फॅन बघा, फॅन चालतोय, फॅनचा पण आवाज येतो ना. फॅनच्या काही पार्टचं घर्षण व्हायला सुरुवात होते. परत ऑटोमोबाईल इंजिन्स कन्झ्युम मोर फ्युल ड्यू टू फ्रिक्शन. आपल्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपण जे हे पेट्रोल डिझेल टाकतोय ते जास्त वापरलं जातं फ्रिक्शन जास्त होत असेल तर. ठीक आहे. मग काय आपण फ्रिक्शनला कमी करू शकतो? मेथड्स ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शन. यूज ल्युब्रिकन्स, ऑइल, ग्रीस इन डिफरंट पार्ट्स ऑफ मशीन. सायकल कोणाकोणाकडे आहे मुलांनो? सायकल कोणाकोणाकडे आहे? ओके, भावेशकडे आहे, जयेशकडे पण आहे, उज्ज्वलाकडे पण सायकल आहे. ऑइलिंग करता तुम्ही सायकलला? सायकलचं ऑइल असेल हो. घरामध्ये? येस. हो. का करतोय आपण ते? बघा त्याची सायकलची जी चेन आहे, तुम्ही बघितलंय कधी? त्या वायरमधून ते अशी ती चाकामधून ती चेन जात असते, ते चैनीचे मधले मधले होल जात असतात, तिथे ऑइलिंग करतो ना आपण. नाहीतर काय हो होईल? मॅम. खूप घर्षण होईल. ते घर्षण टाळून ते फटाफट स्मूथली जाण्यासाठी आपण काय करतो? ऑइलिंग करतो. सेम तुमच्या घरी किंवा टेलरकडे वगैरे गेला असाल तर बघा, जी आपली मशीन असते कपडे शिवायची त्याला पण तुम्ही ऑइलिंग करताना बघितलं असेल. ते बॉटल साईडलाच त्यांची ठेवलेली असते, मधनं मधनं ते ऑइल टाकत राहतात. हेच फ्रिक्शन टाळण्यासाठी. अजून आपण कुठे अजून फ्रिक्शन कमी करतो? मशीन्स मध्ये करतो फ्रिक्शन कमी. आणखी कुठे फ्रिक्शन कमी करतो? हा, मला सांगा, कुस्ती कोणी कोणी बघितली मुलांना?
कुस्ती बघितली? चला प्रत्यक्षात नाही, टीव्ही मध्ये कोणी कोणी कुस्ती बघितली? ठीक आहे, भावेशने बघितली आणि उज्ज्वला. अच्छा, उज्ज्वला बेटा तू आन्सर दे मला. ते कुस्तीवाले बघ बॉडीला तेल लावतात, बघितले? बॉडीला एकदम असं तेल लावून ते मैदानामध्ये येतात. का बरं तेल लावतात ते त्यांच्या बॉडीला? भावेश यू कॅन आन्सर. मॅम कारण आपण आवाज ते ब्रेक म्हणजे होतोय रे तुझा. नेटवर्कचा इश्यू बहुतेक. दुसरा भावेश ब्रेक होतोय आवाज. बरं ठीक आहे, थांब थोड्या वेळानंतर बोल, नेटवर्क स्टेबल होऊ दे. तुझा आवाजच मधून मधून तुटतोय. विरुद्ध भावेश एक काम कर, चॅट मध्ये टाक, चॅट बॉक्स. हा खेळाडू मला थोडं थोडं कळलं तू काय म्हणतोय. येस, ज्यावेळी समोरचा अपोनंट आहे, तुझ्या त्याला विरुद्ध खेळणारा जो खेळाडू आहे, तो ज्यावेळी पकडायला येईल त्यावेळी ऑइल. मारतो तेव्हा त्याचा हात करेक्ट, त्याला ग्रिप नाही भेटणार, सटकून जाईल त्याचा हात, कारण फ्रिक्शन सटकून कमी जातो, तर केलं ना मारतो आपण. नीट येत. येस करेक्ट. आणि ह्याच्या बिलकुल उलट, कबड्डीमध्ये काय करता तुम्ही? कबड्डीमध्ये छानपैकी हाताला माती लावता ना, का बरं? पकडता यावं म्हणून, फ्रिक्शन वाढवता आणि पकडता यावं म्हणून, राईट? तर रस्साखेची खेळताना पण बघा, फ्रिक्शन वाढवण्यासाठी आपण काय करतो, हाताला माती लावतो आणि मग ते रश्श्याची चांगली ग्रिप भेटावी म्हणून, राईट? तर फ्रिक्शन आपण वाढवू किंवा कमी करू शकतो. ठीक आहे, यूज ऑफ बॉल बेअरिंग्स ते पण आपण बघितलं. तर इथे असा आपला चॅप्टर मुलांनो संपलेला आहे. क्विकली सुरुवातीपासून आता ह्या चॅप्टरला आपण गो थ्रू करूया, सो दॅट तुम्हाला आठवेल की आपण सुरुवातीपासून काय केलेले आहे. ठीक आहे, आणि मग आपण पुढच्या उद्याच्या क्लासमध्ये ना ह्याचे काही काही एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स थोडे बघूया. आता आपण बऱ्यापैकी सिलेबसच्या. अरे हो भावेश, अरे मला सिलेबस भेटल्याशिवाय तुमचे टीचर्स कसे तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करून देणार? मला सांग, एक्झाम कधी आहे? भावेश डिस्कनेक्टच झाला. जयेश ऐक ना, जयेश बेटा. येस मॅम. हे बघ, मी ना भावेशला आणि प्रथमेशला ना तुमची आता जी येणारी एक्झाम आहे ना, त्या एक्झामचा सिलेबस सांगितलेलं द्यायला. तुझी एक्झाम कधी आहे जयेश आता कॉलेजमध्ये? माहित नाही मॅम, विचारावं लागेल. अच्छा, माहिती नाहीये. प्लीज मला ना तुम्ही जेवढे बघा, तुमचंच भलं आहे त्याच्यामध्ये, कॉलेजमध्ये विचारून की एक्झाम कधी आहे आणि त्या एक्झामचा काय सिलेबस आहे, जेवढ्यात लवकर तुम्ही मला द्याल ना, मग आपले तुमचे जे डिफरंट सब्जेक्टचे जे टीचर्स आहेत ते तुम्हाला तोच सिलेबस शिकवतील. म्हणजे तुम्ही कॉलेज एक्झामच्या आधी ते वाले चॅप्टर्स आपले इथे शिकवून झाले असतील, तुमचे प्रिपेअर करून झालेले असतील. त्याच्यामुळे तुमच्या कॉलेज एक्झामचा जो रिझल्ट आहे तुमचा इम्प्रूव्ह होईल. So unless and until you people give me syllabus, I cannot share with teachers. Okay? चला. येस मॅम. हा, आता आपल्याकडे 5 मिनिटं चॅप्टरला रिवाइज करूया. तरी पण 2-3 मिनिटं वाचली तर थोडंसं एक्सरसाइज पण करूयात आपण. बघा सुरुवातीपासून, तर सुरुवात आपली झालेली डी फॉर्मेशन वाला फोर्स जो असतो त्याने. मुलांनो एक खूप छोटासा होमवर्क देते तुम्हाला, आणि मला ग्रुपमध्ये प्लीज फोटो टाका. सगळ्यांकडूनच मी तुमच्या फोटो एक्सपेक्ट करते, पण भावेश, प्रथमेश, जयेश, ओम आणि प्रद्युम, ऋतिका, हे जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत, प्लीज तुम्ही तरी फोटो नक्की टाका. बघा कसला फोटो टाकायचे,
एका खाली एक सगळ्या फॉर्म्युलाची लिस्ट बनवा ह्या धड्यातली, म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवण्यासाठी जे आहे ते पाठ करण्यासाठी इझी पडेल. तर सगळ्यात आधी आपण बघितलेलं की एक्सटर्नल फोर्स ऑफ डिफॉर्मेशन काय असतो, ज्याला आपण डिफॉर्मिंग फोर्स म्हणतो, ते आपण बघितलेलं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की 3 प्रकारच्या बॉडी असतात. इलास्टिक बॉडी, बघा परफेक्टली इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी, अशा 3 प्रकारच्या बॉडीज असतात, आपण बघितलेलं होतं. आणि मग त्यांच्याच ज्या प्रॉपर्टी असतात त्यालाच आपण इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी आणि रिजिडिटी म्हणतो, हे पण आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असते. स्ट्रेस आणि स्ट्रेन समजून घेण्यासाठी इफ यू रिमेंबर आपण छानपैकी 2 पेजेस म्हणजे 2 भागामध्ये नोटबुकला डिवाइड करून आधी स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असतं त्याची डेफिनेशन लिहिली आणि मग प्रत्येकाची बाजूबाजूला प्रकार पण लिहिलेले, जसे की टेन्साइल स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेन, शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेन, ते सगळं आपण बघितलेलं होतं. नंतर आपण काय बघितलं, जोपर्यंत ना वस्तू इलास्टिक आहे, जोपर्यंत वस्तू लवचिक आहे, इलास्टिक आहे, म्हणजे आपण तिच्यावर फोर्स तेवढाच लावलाय जेवढा ती झेपू शकते, त्याला आपण म्हणतो तिचं इलास्टिक लिमिट. 1 मिनिट मुलांनो, मला पाणी पिऊ द्या, खोकले येतोय. तर ते इलास्टिक लिमिट आपण जोपर्यंत क्रॉस नाही करत आहे त्या लिमिटमध्ये आपली स्ट्रेस आणि स्ट्रेन, ही स्ट्रेस जी आहे ती स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे वस्तूमध्ये किती बदल होणार आहे ते कशावर अवलंबून आहे, आपण त्याच्यावर किती स्ट्रेस अप्लाय करतो त्याच्यावरती अवलंबून आहे ते. ठीक आहे, ते कॉन्स्टंट आहे, पण जेवढं फोर्स लावणार आहे तेवढाच बदल होणार आहे. असं नाही आपण थोडासा फोर्स लावला आणि खूप जास्त बदल झाला, असं नाही होत. तसं होतंय कधी, इलास्टिक लिमिट क्रॉस झाल्यानंतर ना. ठीक आहे, बघा द कॉन्स्टंट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. प्रत्येक वेळी जो कॉन्स्टंट भेटतोय त्याला इन जनरल आपण इलास्टिसिटीचे मॉड्युलस म्हणतो. पण आपण मग काय केलं, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन घेतलं तर तो जो मॉड्युलस बनला तो यंग्स मॉड्युलस बनला. परत व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन घेतलं तर कोणता मॉड्युलस बनला, बल्क मॉड्युलस बनला, हा वाला. बघा व्हॉल्यूमशी रिलेटेड येतोय. आणि परत तिसऱ्या वाला शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन घेतलं की आपला तिसरा वाला मॉड्युलस बनला, तो म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. एकदा हे सगळं गो थ्रू करा. तर आतापर्यंत काय बघितलं आपण, डिफॉर्मिंग फोर्स काय आहे, स्ट्रेस स्ट्रेन काय आहे, स्ट्रेस स्ट्रेनचे प्रकार, आणि प्रत्येक प्रकार आणि त्या प्रकारला डिवाइड केलं की 3 मॉड्युलस कोणते बनतात ते. पुढे पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशोने, पॉइझनने काय सांगितलं की ज्यावेळी वस्तूला आपण ताणतोय तर ती वस्तू काय फ्री मध्ये अशीच मोठी नाही होत, म्हणजे लांब नाही होत, त्यावेळी तिचा एरिया कमी होतोय. म्हणजे एक गोष्ट लांबत असली तरी दुसरी गोष्ट कमी होते, हे आपण पॉइझन्स रेशो मध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हे स्ट्रेन एनर्जी कर्व. हे बघा, विथ इलास्टिक लिमिट स्ट्रेस स्ट्रेन एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणून स्ट्रेट लाईन भेटली, पण ती लिमिट क्रॉस झाल्यानंतर वायरची लेंथ वाढतच चालली. म्हणजे वायर मध्ये जो लेंथ मध्ये जो बदल झालाय तो वाढतच चाललेला. परत पुढे आपण काय बघितलेलं होतं, स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जीवरती न्यूमेरिकल्स. आता न्यूमेरिकल्स तुम्हाला दिसतातच मुलांना, किती म्हणजे फॉर्म्युलाज किती बनले. एक तर नॉर्मल स्ट्रेसचा एकच फॉर्म्युला आहे, पण टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन, परत शिअर स्ट्रेन, त्यांचे 3 वेगवेगळे फॉर्म्युला आहेत. परत ह्या सगळ्यांना डिवाइड करून जे बल्क मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याचे 3 फॉर्म्युला. सो स्ट्रेसचा एक फॉर्म्युला, स्ट्रेनचे 3 फॉर्म्युले, 4 झाले. प्रत्येक मॉड्युलसचे 3 फॉर्म्युले किती झाले, 4 आणि 3 7.
7 नंतर पॉइझन्स रेशोचा पण एक फॉर्म्युला आपण बघितलेला होता. 8 झाले. नंतर हा फॉर्म्युला स्ट्रेन एनर्जीचा 9 फॉर्म्युलाज आहेत. राईट, हे 9 फॉर्म्युलाज इथे झाले. त्याच्यानंतर ना आज आपण जे बघितले आणखी 2 फॉर्म्युलाज आपण बघितले. 9 हा बघा, हा 10 FL साठी आणि कायनेटिक फ्रिक्शन साठी हा 11. टोटल 11 फॉर्म्युलाज आहेत आणि हाच 11 फॉर्म्युलाज वरती बेस्ड आपली एक्सरसाइज असेल. तर एक्सरसाइज मुलांना तुम्हाला जेवढी जमेल तेवढी ट्राय करा. बाकी आता ह्याच्यामध्ये 13 गणित आहेत. 13च्या 13 गणित तर सोडवणं पॉसिबल नाहीये. सो व्हॉट आय विल सजेस्ट, ऍटलीस्ट मुलांना तुम्ही गो थ्रू करा आणि तुम्हाला जी गणित येत नाही ती मला विचारा. तेवढी तर आपण डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो. सगळी 13च्या 13 नाही करू शकत तर. ठीक आहे. तर उद्या आयदर मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल मग, किंवा मग तुम्ही डाऊट्सच नाही घेऊन आला तर मग मी माझ्या हिशोबाने सॉल्व्ह करेल मग. ठीक आहे. चला, तर उद्या आपण एक्सरसाइज करू. आजचं फक्त एवढंच काम आहे. ही जे आपण 11 फॉर्म्युलाज काउंट केले ना, एका खाली एक ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये लिहून त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाक. दॅट्स इट. ठीक आहे. चला, बाय मुलांना. गुड नाईट. आजचा क्लास आता आपण संपू शकतो. बाय मॅम.